नमस्कार फ्रेंड्स, रेशीम धागे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हा सुंदरसा गणपती बाप्पासाठी वुलनचा हार कसा बनवायचा आहे ते। तुम्ही बघू शकता फारच सुंदर असा हा 10 इंचाचा हार आपण इथे बनवलेला आहे। त्याच्यासाठी आपण वापरले आहेत 3 कलर। हा लाल कलर आहे, हा पिवळा आणि हा हिरव्या रंगाचा वूल आपण वापरणार आहोत। शिवाय आपल्याला एक स्टिच करण्यासाठी सुई लागेल आणि हा आपला 1.75 चा क्रोशिया हुक आहे, सीझर आणि गणपतीच्या या सुंदर माळेसाठी कमी जास्त करायला मी वापरलेला आहे हा हुक। तो देखील हा पहा। तर हे असं सर्व साहित्य घेऊन आपण हा छानसा बाप्पासाठी हार बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हा पोर्शन बनवून घेणार आहोत। तर याच्यासाठी मी इथे पिवळ्या कलरचा यार्न यूज करते आहे। एक मॅजिक रिंगने सुरुवात करायची आहे। तीन चेन, या 3 चेन आपण एक खांब म्हणून वापरणार आहोत। नंतर आपल्याला याच मॅजिक रिंग मध्ये अजून 4 डबल क्रोशे करायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5, टोटल 5 डबल क्रोशे आपण करून घेतले मॅजिक रिंग मध्ये। धागा थोडा वरती खेचायचा आहे आणि ही जी पहिली आपली 3 चेनचा जो हा खांब आहे, या चेनच्या मधून असं आपल्याला हा या धाग्याला खेचून घ्यायचा आहे आणि आपला इथे पफ स्टिच तयार होणार आहे। हा झाला आपला पहिला पफ स्टिच। ही पूर्ण माळ जी आहे ही आपण पफ स्टिचने बनवलेली आहे, बरोबर आहे। तर हे आपल्याला पफ स्टिच असं पूर्ण बनवून घ्यायचं आहे। तर हे जे आहे हे हा जो शेप आहे, हा बेस हा आपल्याला सर्वप्रथम पिवळ्या रंगाने बनवायचा आहे। तर इथे आपण टोटल 6 पफ स्टिच करणार आहोत। एक पफ स्टिच आपला तयार आहे। पुढे आपण 2 चेन, एक चेन ऑलरेडी आपण घेतली, दुसरी चेन। नेक्स्ट धागा टर्न करून पुन्हा आपल्याला 5 डबल क्रोशिया करायचे। 1 2 3 4 5। पुन्हा फर्स्ट जो डबल क्रोशिया आहे आपला पफ स्टिचच्या बाजूचा हा बघा, हा पहिला आपला डबल क्रोशिया आहे। याच्यामधून आपल्याला धागा बाहेर काढून खेचायचा आहे आणि हा जो पहिला लूप आहे त्याच्यातून धागा वरती काढायचा आहे। हा झाला आपला दुसरा पफ स्टिच। एक चेन, दुसरी चेन। तर आपले टोटल इथे 2 पफ स्टिच तयार आहेत। पुन्हा आपल्याला पफ स्टिचसाठी 5 डबल क्रोशिया करायचे। धागा थोडा वरती खेचलाय। 1 2 3 4 5, हा जो आपला पहिला डबल क्रोशिया आहे त्याच्यातून धागा आपण घेऊन वरती लूप खेचणार आहोत। थोडं इथे टाईट करायचं
मग याला पफ स्टिचचा आकार येतो. 1 आणि 2 चेन. आपल्या या मॅजिक रिंगमध्ये बघा 3 पफ स्टिच तयार झालेले आहेत. अजून 2 पफ स्टिच मी इथे करते. तर इथे आपण टोटल 6 1 2 3 4 5 6 पफ स्टिच करून घेतले आहेत. हा आपला मॅजिक रिंगचा जो धागा आहे हा आपण आता थोडासा खेचून घेणार आहोत आणि याला स्लिप स्टिच करून सुईच्या द्वारे इथल्या इथे जॉईन करून घेणार. एक गाठ मारून घ्यायची आहे. मग हा लूज होत नाही पुन्हा. आता आपल्याला हे पहा, हा आपलं हे जे बेसचा फ्लावर आहे हा तयार आहे आपल्याकडे. आता आपल्याला हे वरती नंबर ऑफ पफ स्टिच इन्क्रीज करायचे आहेत. म्हणजे आपल्याला जेवढे पफ स्टिच हवे असतील, जेवढे हाराची साईज करायची असेल तेवढे आपल्याला पफ स्टिच वरती वाढवायचे आहेत. तर ते कसे वाढवायचे? तर हा जो गॅप आहे 2 चेनचा गॅप आपण जो दिला होता इथे बघू शकता तुम्ही. इथे हा जो प्रत्येक पफ स्टिचच्या मध्ये आपण 2 चेनचा गॅप दिला आहे त्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचा आहे सेम प्रोसेसने. तर आता इथे मी ही जी आपली लास्ट पफ स्टिच आहे ही फर्स्ट पफ स्टिचच्या सेंटरला इथे मी असे जॉईन करून घेते आहे स्लिप स्टिचने. आता आपल्याला इन्क्रीजिंग करायचं आहे, पफ स्टिच वाढवायचे आहेत आपल्याला. पुढचा ही जी हाराची जी साईज आहे त्याप्रमाणे आपल्याला हे पफ स्टिच वाढवायचे आहेत. तर इथे बघा आपण जास्त पफ स्टिच केले. इथे आपण 3च पफ स्टिच घेतले. हिरव्या कलरचा आपण एकच पफ स्टिच केला आहे. इथे आपण 1 2 3 4 केले आहेत. इथे आपण 1 2 3 4 5 6 7 8 केले आहेत टोटल. तर आपल्याला जेवढे लेंथप्रमाणे पाहिजे तेवढे पफ स्टिच आपण वाढवू शकतो. आता हे कसे वाढवायचे आहेत? तर हा आपला बेस तयार झाला आहे माळेसाठी, बरोबर आहे. आता आपल्याला यायचं या 2 चेनच्या गॅपमध्ये. 2 चेनच्या गॅपमध्ये येण्यासाठी मी एक स्लिप स्टिच करते आणि 2 चेनच्या गॅपमध्ये नेहमी येताना स्लिप स्टिचने जॉईन करून या, जेणेकरून तुमच्या हा जे माळा बनवत आहे त्याच्यामध्ये असं गॅप दिसणार नाही, एकदम भरगच्च दिसेल ते. आता आपल्याला पुन्हा इथे करायचे आहेत 5 डबल क्रोशिया. हा झाला पहिला डबल क्रोशिया. लक्षात ठेवा 2 चेनचा जो गॅप आहे तिथे आपण 5 डबल क्रोशिया करून त्याला पफ स्टिच करणार आहोत. 3 4 आणि 5. धागा थोडा वरती घ्यायचा आहे. पहिला जो आपला डबल क्रोशिया आहे त्याच्या चैनीतून या धाग्याला आपण बाहेर काढतोय. खेचला, हा पहा, हा झाला आपला पफ स्टिच तयार. 1 आणि 2 चैन. सेम प्रोसेस आपण रिपीट करायची आहे. नेक्स्ट ज्या 2 चेनचा गॅप आहे इथे हा पहा, या गॅपमध्ये जाऊन मी पुन्हा 5 डबल क्रोशिया करणार आहे. त्याला पफ स्टिचचा शेप येईल. 3 झाले, 4 आणि 5 डबल क्रोशिया केले. धागा थोडा वर खेचायचा आहे. पहिल्या डबल क्रोशियामधून याला बाहेर काढते मी. हा धागा खेचला, पफ स्टिचचा आकार दिसतोय. पुन्हा 2 चेन. हे पहा, तर असं हे आपलं इन्क्रीजिंग वर्क होणार आहे. पुढे हे वर्क आपलं असं वाढत जाणार आहे, हारामध्ये दिसतंय त्याप्रमाणे. पुन्हा 2 चेन आपण केले आहेत. आता हे जो 2 चेनचा नेक्स्ट गॅप आहे त्याच्यामधून आपल्याला पुन्हा 5 डबल क्रोशिया करायचे आहेत. तिसरा पफ स्टिच आपला तयार आहे. पुन्हा 2 चेन. पुन्हा नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला पुन्हा 5 डबल क्रोशियाच्या मदतीने एक पफ स्टिच करायचं आहे.
फर्स्ट डबल क्रोशियाच्या चैनमधून या धाग्याला आपल्याला वरती खेचायचं आहे. पफ स्टिच रेडी आहे. 2 चैन. नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा यायचं आहे. तर असं आपण हे इथपर्यंत कंप्लीट करत येणार आहोत. तर इथे आपलं बघा, आपण इथून सुरुवात केली होती. हा पहिला आपला वर्क होतं. 1 2 3 4 5 6 आपण पफ स्टिचने हा फ्लावरचा शेप केला होता. ह्याच्यावरती आपण इन्क्रीजिंग पफ स्टिच करत आहोत. हे प्रत्येक 2 चैनच्या गॅपमधून आपण काय केले, पफ स्टिच केले, बरोबर. तर इथे जर आपले 6 आहेत तर वरती पण आपले 6 पफ स्टिच आले पाहिजेत. तर हा जो सेकंड स्टेप आपण करतोय तिथे बघा, 1 2 3 4 5 6 पफ स्टिच आपले झालेत करून. आता आपल्याला 2 चैन आपण केल्या आहेत आणि पहिल्या फ्लावरमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं होतं तसंच इथे या पहिल्या पफ स्टिचच्या मधून आपल्याला हे स्लिप स्टिच करून जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, आता इथून आपण असं याला जॉईन करणार आहोत स्लिप स्टिचने. तर हा झाला आपला सेकंड पफ स्टिच. बघू शकता तुम्ही. सेम प्रोसेस आता आपण करायची आहे. आपल्याला दुसऱ्या चैनच्या गॅपमध्ये यायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक स्लिप स्टिच करणार आहोत. स्लिप स्टिचने आपण 2 चैनच्या गॅपमध्ये आलेलो आहोत. इथे पुन्हा आपल्याला 5 डबल क्रोशिया करायचे आहेत. तिसरा पफ स्टिचचा रो करण्यासाठी 1 2 3 4 आणि 5. पुन्हा हा धागा खेचायचा आहे. पहिला जो डबल क्रोशिया आहे त्याच्या चैनमधून या धाग्याला वरती खेचतोय आपण. हलकासा टाईट करणार. पफ स्टिच रेडी आहे. 1 आणि 2 चैन. पुन्हा नेक्स्ट चैनच्या गॅपमध्ये आपण जाणार आहोत इथे आणि 5 डबल क्रोशिया करणार आहोत. 2 3 4 5. पुन्हा हा धागा वरती खेचला आहे. इथे आपल्या पहिल्या डबल क्रोशियाच्या चैनमधून याला वरती खेचा. हलकासा धाग्याला पुश करा. 2 चैन आणि नेक्स्ट चैनच्या गॅपमध्ये येऊन पुन्हा 5 डबल क्रोशिया. असं हे आपलं वर्क आपण इथपर्यंत कंप्लीट करणार आहोत. तुम्ही बघू शकता हा आपला बेस होता फ्लावरचा. याच्यावरती आपण सेकंड स्टेजमध्ये पुन्हा पफ स्टिच केले 6. आता आपण तिसरा रो चालू आहे. इथे पण आपले 6 पफ स्टिच येणार आहेत. म्हणजे 6च पफ स्टिच राहणार आहेत, परंतु हे वर्क जे आहे आपलं ते पुढे पुढे वाढत जाणार आहे याप्रमाणे. तर मी हा राऊंड कंप्लीट करते. इथे आपले पुन्हा सेम प्रोसेसमध्ये 6 पफ स्टिच रेडी आहेत बघा. 1 2 3 4 5 आणि 6. आता आपल्याला इथे फर्स्ट पफ स्टिचमधून हे बघा, इथून आपल्याला स्लिप स्टिचने याला जॉईन करायचं आहे. एक स्लिप स्टिचने आपण इथे याला जॉईन करणार आहोत. आता नेक्स्ट पुन्हा आपल्याला नेक्स्ट चैनच्या गॅपमध्ये यायचं आहे स्लिप स्टिचने. आता आपला चौथा जो पफ स्टिचचा रो आहे तो आपण करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता इथे 1 2 3 आपले पफ स्टिचचे रो कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट चैनच्या गॅपमध्ये आपण आलेलो आहोत. इथे पुन्हा आपण 5 डबल क्रोशिया करणार आहोत. सेम प्रोसेसने आपण हा जो हाराचा पहिला पोर्शन आहे तो तुम्हाला जेवढा साईज हाराची पाहिजे तेवढा साईज तुम्ही वाढवू शकता. तर मी हा रो पण कंप्लीट करते. 4 5. हे पहा, 2 चैन. नेक्स्ट रोमध्ये जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट चैनचा जो गॅप आहे इथे आपल्याला जायचं आहे. हा पहा, आपल्या 2 चैन आहेत. इथे आपल्याला 5 डबल क्रोशिया करायचे आहेत आणि
पफ स्टिचने त्याला जॉईन करायचं. तर मी हा रो कंप्लीट करते. हे पहा, इथे आता 7 आपले पूर्णतः पफ स्टिच रेडी आहे. तर हा आपला पहिला पोर्शन आपण पूर्ण केलेला आहे. 7 पफ स्टिचचा रो आपला कंप्लीट आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7. इथूनही बघू शकता तुम्ही असे है ना. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता इथे आपण धागा कट करू शकतो आणि सेम प्रोसेसने आपण पुन्हा वरती एक ग्रीन कलरच्या यानने एक पफ स्टिचचा रो तयार करायचा आहे. त्यानंतर लाल कलरच्या धाग्याने आपल्याला 3 ते 4 पफ स्टिचचा रो कंप्लीट करायचा आहे. तर आपण ते करूया. तर आता इथे आपण कंटिन्युएशनमध्ये ग्रीन कलरचा धागा जो आहे तो इथे लावणार आहोत. सर्वप्रथम मी एक स्लिप स्टिचने या धाग्याला कट करून घेणार आहे. हे पहा, आणि इथे आपण नंतर ग्रीन कलरचा जो धागा आहे हिरव्या कलरचा तो लावून सेम प्रोसेसमध्ये आपण एक पफ स्टिच ग्रीन कलरचा करणार आहोत. तर हा धागा आपण कसा खेचून घेतला आहे. इथे आपला हा धागा फिक्स झालेला आहे. आता 2 पफ स्टिचच्या मध्ये येऊन आपण ग्रीन कलरचा यान स्लिप स्टिचने जॉईन करणार आहोत. स्लिप स्टिच हलकीशी नॉट घेऊन याला स्लिप स्टिचने मी इथे जॉईन करते. 2 चेनच्या मध्ये येऊन आपल्याला पफ स्टिच करायचं आहे, म्हणून मी इथे स्लिप स्टिचने जॉईन करताना सुद्धा 2 चेनच्या मधला जो हा गॅप आहे तिथेच याला जॉईन करणार आहे. आता 2 चेनच्या गॅपमध्येच आपण सर्व पफ स्टिच करणार आहोत ग्रीन कलरच्या धाग्याने सुद्धा. सो मी 2 चेनच्या गॅपमध्ये हा आपला पहिला हिरव्या रंगाच्या धाग्याने 5 डबल क्रोशिया करून घेते. चार आणि 5. धागा वर खेचायचा आहे आणि पहिली जी आपली डबल क्रोशिया आहे त्याच्या चेनमधून या लूपला मी बाहेर खेचते आहे. हा झाला आपला पहिला पफ स्टिच. 2 चेन. नेक्स्ट चेनच्या गॅपमध्ये जाऊन आपल्याला पुन्हा हे पहा, इथे आपल्याला दुसरा पफ स्टिच करायचा आहे. 5 डबल क्रोशिया 2 चेनच्या गॅपमध्ये जसं आपण अगोदर केले होते त्याप्रमाणे 5 डबल क्रोशिया करून पफ स्टिच करणार आहोत. टोटल 6 पफ स्टिच येतील इथे. आणि आपला हा ग्रीन कलरचा यांचा जो पफ स्टिच आहे तो इथे कंप्लीट होईल. नेक्स्ट गॅपमध्ये जायचं आहे 5 डबल क्रोशिया. तर असा हा आपण इथे हे पहा या गॅपमधून पूर्ण हे रो कंप्लीट करून घेऊ. आता हा ग्रीन कलरचा एक रो आपला कंप्लीट झालेला आहे याप्रमाणे. आता आपल्याला पुढचे 3 जे रो आहेत ते लाल कलरच्या धाग्याने करायचे आहेत. तर सेम प्रोसेसमध्ये आपण इथे धागा हा कट करणार आहोत ग्रीन कलरचा आणि इथे रेड कलरचा धागा जॉईन करून त्याने सेम प्रोसेसने आपण 4 लाईनचे पफ स्टिच करून घेणार आहोत. तर हा धागा जॉईन करून मी तुम्हाला दाखवते. तर आपण इथे हा लाल कलरचा धागा जॉईन केला आहे. लास्ट स्टेजप्रमाणे आपण जसं स्टेप केली होती ग्रीन कलरचा धागा ॲड करताना की 2 चेनचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. एक चेन केली. आता इथे मी पुन्हा 5 डबल क्रोशिया करणार पफ स्टिचसाठी.
हे पहा, या 2 चेनच्या गॅपमधून आपण याला घेत आहोत. आपण आता ही स्टिच करत आहोत. इथे रेड कलरच्या याने आपण पफ स्टिचचा रो कंप्लीट करणार आहोत. तर 5 डबल क्रोशिया. सेम प्रोसेस आपण रिपीट करत आहोत जी आपण सुरुवातीपासून केलेली आहे. 5 डबल क्रोशिया झाल्यानंतर पहिल्या डबल क्रोशियाच्या चेनमधून हा जो लूप आहे हा आपण असा खेचणार आहोत. पफ स्टिच रेडी आहे आपला लाल कलरचा. 2 चेन आणि हा जो गॅप आहे 2 चेनचा याच्यामध्ये येऊन पुन्हा 5 डबल क्रोशिया आणि पफ स्टिच करणार आहोत. तर अशा आपण टोटल इथे 6 पफ स्टिच कंप्लीट करणार आहोत. तर बघा, आपण इथे पूर्ण 6 पफ स्टिच केले आहेत, ते पण लाल धाग्याच्या मदतीने. बरोबर आहे. हे पहा, 1 2 3 4 5 आणि हा 6वा. हा जो आहे हा पफ स्टिच मी इनकम्प्लीट ठेवला होता तुम्हाला दाखवण्यासाठी. हा पहा, आता मी याला इथे कंप्लीट करून घेते. 1 चेन आणि पुन्हा 1 चेन, 2 चेन करून हा जो फर्स्ट पफ स्टिच आहे याच्यामधून मी याला स्लिप स्टिचने जॉईन करून घेते. आता आपल्याला नेक्स्ट रो करायचा आहे, तोही लाल कलरनेच. सो मी मधल्या 2 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचच्या सहाय्याने येणार आहे. हे पहा, या 2 चेनच्या गॅपमध्ये मी लाल धाग्याने स्लिप स्टिचच्या सहाय्याने धागा ओढून घेतला आहे. पुन्हा आपल्याला प्रत्येक 2 चेनच्या गॅपमध्ये असे टोटल 6 पफ स्टिच करायचे आहेत. तर इथे आपण 3 केले होते, 1 2 3. मला या हाराची लांबी थोडी वाढवायची आहे म्हणून मी इथे अजून 2 रो वाढवणार आहे. म्हणजे हा जो लाल कलर आहे हा मी अजून 2 रो वाढवून घेणार आहे किंवा 1 रो एक्स्ट्रा वाढवणार आहे. म्हणजे इथे जर 3 आहेत तर इथे मी 4 किंवा 5चा रो ठेवणार आहे लाल कलरने. तर मी हे पूर्ण करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे आपला ग्रीन कलर जो लावून झाला होता त्याच्यावरती आपण हा रेड कलरने स्टार्ट केला होता रो बनवायला. तर मी इथे टोटल रो बनवले आहेत पफ स्टिचचे. बघा, 1 2 3 4 5 6. इथे आपले 7 रो होते येलो कलरचे. इथे 1 ग्रीन कलरचा आणि इथे लाल कलरने मी 6 पफ स्टिचचे रो बनवले. आता मी याच्यावरती पुन्हा हा जो ग्रीन कलरचा धागा आहे तो घेऊन असा एकच रो पफ स्टिचचा करणार आहे. तर ते करून मी तुम्हाला दाखवते. आता आपण इथे येलो कलर कंप्लीट केला, ग्रीन 1 रो कंप्लीट केला, रेडचे मी 6 रो करून घेतलेत. पुन्हा त्याच्यावरती हा ग्रीन कलरचा 1 रो कंप्लीट केला आहे. आता याच्यावरती मी हा जो रेड कलर येलो कलरचा यान आहे त्याने कंटिन्यू करणार आहे. पूर्ण हे 7 पफ स्टिचचा जो रो केला होता तो मी याच्यावरती कंटिन्यू करणार आहे. म्हणजे आपल्याला जेवढी लांबी या हाराची हवी आहे तेवढी तुम्ही पफ स्टिच इन्क्रीज करून वाढवू शकता. हे बघू शकता तुम्ही. आता याच्यावरती मी जो हा पिवळा रंग लावणार आहे, येलो कलरचा यान लावणार आहे, तो 7 करणार आहे. कारण इथे मी 7 पफ स्टिचचा रो करून घेतला होता. तसाच सेम रो मी सेम प्रोसेसने या ग्रीन कलरच्या वरती येलो कलरचं यान अटॅच करून करणार आहे. तर ते कंप्लीट करून मी तुम्हाला दाखवते. येलो कलरचा यान आपण इथे आता जॉईन करून 2 चेनच्या गॅपमध्ये आलो आहोत आणि इथे 5 डबल क्रोशिया करून पफ स्टिच सेम प्रोसेसमध्ये कंप्लीट करणार आहोत. दोन चेन, नेक्स्ट गॅपमध्ये यायचं आहे
पुन्हा 5 चैन, पुन्हा पफ स्टिचचा साठी हा लूप आपण खेचून घेणार आहोत. फर्स्ट DC मधून 2 चैन, नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा यायचं आहे. तर अशा आपण इथे पूर्ण परत 6 येलो कलरच्या याने असे टोटल 7 पफ स्टिचचे रो कंप्लीट करणार आहोत. इथे आपण आता येलो कलरने 7 रोज कंप्लीट केलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 किंवा इथून बघा असे 1 2 3 4 5 6 7. सेम प्रोसेसमध्ये आपल्याला अजून एक अशी दुसरी माळा जी आहे ती कंप्लीट करायची आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याला जॉईन कसं करायचं ते बघूया. तोपर्यंत थोडंसं वाट पहा. रेशीम धागे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल, इश्यू असतील बनवताना, काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.